सगळे मित्र आम्ही भेटलो तर त्याची इच्छा होती पाण्यात जायची. ऐकलं ना तो पुढे पुढे पोहत गेला. तो पुढे पुढे पूर्ण. एक दुखद घटना तब सामने आई जब विरार के फुलपाड़ा में चोरखंडी एक डैम है, जहां पर कल बीते दिनों 4:30 बजे के आसपास अपने मित्रों के साथ में अक्षय पाटिल नामक एक युवक, जिसकी उम्र 24 वर्ष बताई जा रही है, वो अपने मित्रों के साथ इसी डैम में, जहां तस्वीरें आप साफ तौर पर स्क्रीन पर देख पा रहे हैं, यहाँ पर वो अपने मित्रों के साथ खेलने कूदने और आनंद लेने आया था. उस समय अक्षय इसी डैम के अंदर डुबकी लगाता है, तब वो वापस बाहर नहीं आता है. को लेकर आसपास के इलाके में हड़कंप मच गया. फिर स्थानीय अग्निशमन दल को इसको सूचित किया गया. वो आए, लेकिन कई लोगों ने सवाल खड़ा किया कि अग्निशमन दल ने अपना काम जिस तरह समय पर करना चाहिए उस तरीके से नहीं किया. उसके मित्रों ने साफ तौर पे कहा कि अगर वो समय पर रहते, वो पानी में जाते और ठीक से जांच पड़ताल करते यानी शोध करते, तो हो सकता है कि अक्षय समय पर उसकी बॉडी मिल जाती. लेकिन अभी फिलहाल करीबन 10 से 15 घंटे होने वाले हैं, अभी तक अक्षय पाटिल की जो बॉडी है वो मिली नहीं है. उसका शोध जारी है. स्थानीय जो परिवार है उन्होंने एक प्राइवेट तरीके से गोताखोरों को बुलाया है, वो जांच कर रहे हैं. अग्निशमन दल अपना बोट लेकर जांच कर रहा है. तमाम स्थानीय लोग यहाँ पर उपस्थित हैं. सुनिए यहाँ पर स्थानीय उस समय उपस्थित अक्षय के मित्र ने क्या कुछ आप वो भी सुनिए, और सुनिए कि आखिर स्थानीय लोगों ने डैम की सुरक्षा को लेकर किस तरह सवाल खड़े किए और क्या कुछ बोला है. करण प्रमोद मोंडे, माझा मित्र अक्षय पाटिल. एकदा जाऊया, एकदा पावसाने मजा घेऊया. हे ते पुढे पोहत गेला. तो पुढे पुढे पूर्ण. त्याला जास्त पोहत येत नव्हतं, तरी पण तो पुढे पुढे गेला. त्याला पुढे थाव लागला. त्याला छातीत त्याला पाणी गेलं. काय गेलं तर तो हाक मारा लागला की मी माझं नाव घेऊन यायला लागला की माझा मित्र. तो त्याला पोहता येत नाही, पण तो पुढेपर्यंत गेला त्याला वाचवायला. पण तो जायपर्यंत, आम्ही इथे पोहोचेपर्यंत तो पूर्ण खाली गेला लगेच. हे 5:30ची घटना होती आणि 6:30पर्यंत पोलीसवाल्यांना सगळ्यांना बोलवलं. माझ्या मित्रांना पहिला बोलवलं सगळ्यांना. ते लोक त्यांच्या गावातले सगळे आले इकडचे. ते लोक इथे ते पण फायर ब्रिगेडने कोणीच काय केलं नाही. फक्त उभे होते, मेजरमेंट घेत होते, पाणी बिणी फक्त बघत होते, तेवढंच. बाकी काहीच नाही करत होते. आत नाही उतरले नाही ते लोक, फक्त माझे मित्र सगळे उतरले आतमध्ये. हो त्यांनी, कारण की ते पाण्यात उतरलेच नाही. पाण्यात उतरून त्यांनी काय घेतलंच नाही की ते शोधा तरी पाण्यात तरी. तसं कायच नाही केलं. सकाळी 7 वाजता आले. काय शोधतायत, अजून पण शोधतायत ते लोक. तर 5 वाजता काल मित्रांसंग आला होता इकडे. त्या मुलांना काहीच सुविधा नसल्यामुळे, माहीत नसल्यामुळे, हा डीप माहीत नसल्यामुळे ते दोघंजण त्यामध्ये बाजूला नाही. एक मुलगा हात गेलेला, हा उडालेला आहे. तर प्रशासनाला मला पण एक विनंती करायची आहे का पहिल्या डॅमवरती आपण ग्रिल अनिल पवारला विनंती करून ती ग्रिल लावून घेतली. ग्रिल तिकडे आता बंद केल्यामुळे ती मुलं इकडे येतात, पण इकडे काहीच सुविधा नाही किंवा कुठला वॉचमॅन नाही. निदान पावसामध्ये हा डॅम भरतो तर त्याला निदान एक वॉचमॅन तरी द्यायला पाहिजे. तेवढी सुविधा तरी पाहिजे, कारण इकडे कोण नाही आणि हा खतरनाक डॅम आहे हा. तर हे बहुजन विकास आघाडीतर्फे निषाद चोरगे इकडे येऊन गेले. त्यांनी पण वारंवार पत्र दिलं आहे, पत्र यावर पण केलेलं आहे. आणि त्यांनी पण अनिल पवारशी चांगले संबंध सांगून ते मागे काम करून दिले का बुवा अशा घटना नाही व्हायला पाहिजे.